बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव सुर्जी येथे फुले आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान संपन्न आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुर्जी येथे प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भाऊराव वानखडे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत मनोजदादा अंबाळकर, प्राध्यापिका अस्मिता अभ्यंकर उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून नागपूर येथील अनाथपिंडक दानशूर धम्मदानदाते शरद चौरपागार यांनी उपस्थित होते। कार्यक्रमात संजीव वानखडे, किरण वानखडे, अनिल खलुकार, चंद्रशेखर देशमुख, प्राध्यापिका संजय अभ्यंकर, अर्जुनराव तायडे, विजय रायबेले, गजानन कविटकर, अमोल, दीपक खंडारे, संगीताताई वानखडे, भूदेव थोरात, समता सैनिक दलाचे सिद्धार्थ सावळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख वक्ते मनोजदादा अंबाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महापुरुषांच्या विचारांवर चालणे ही आजच्या समाजाची गरज आहे। अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य दिल्यास समाजाची खरी प्रगती होऊ शकते। त्यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी अनेक डिग्र्या घेतल्या, आजच्या तरुणांनी किमान एक तरी डिग्र्या मिळवण्याचा ध्यास घ्यावा असे सांगितले। प्राध्यापिका अस्मिता अभ्यंकर यांनी सांगितले की आरटीआय आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मेळे यांनी केले, तर सूत्रसंचालन चेतन वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश वानखडे यांनी मानले। कार्यक्रमाचे आयोजन सम्राट स्पोर्ट्स क्लब, विशाखा महिला मंडळ, वानखडे नगर सुर्जी आणि संयोग ग्रुप अंजनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी कायदा करण्यात आले होते। या व्याख्यानातून नाचून नाही तर वाचून मोठे व्हा असा प्रभावी संदेश देण्यात आला। बहुजन इंडिया न्यूज टुडे अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे।